काय मग ऋषी भाऊ, अरे आज तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी, तो स्टेटस नाही टाकला कार? स्टेटस होय नाही, अरे काय झालं काम होतं, मला थोड्या वेळाने टाकावा. तेव्हा नाही तवा लय पुढे पुढे करतो आणि म्हणे शिव बघते. म्हणजे रवी स्टेटस टाकून शिवभक्त होतं का? अरे मग दाखवावं लागतंय. रवी तुला एक विचारू का, खरं खरं सांगशील का? हा बोल ना. आता काही दिवसांपूर्वी गडकोट मोहीम झालती, तू आलता का त्या मोहिमेत रे? अरे मित्राच्या बहिणीत लग्न होतं त्यामुळे नाही जमलं याला, जाऊ पुढल्या वर्षी. बर बर. अरे ऐक ना, पण आता पुढल्या महिन्यात धर्मवीर बलिदान मास आलाय, तू पाळतो का रे? हे त्याला काय पाळाय तवा, अरे आपल्याच्याने पाळणं होत असतं व्हय, आपल्याला लय काम असते. अरे काम असू दे रवी, अरे तू लय नको करू रे. अरे रवी चप्पल तरी सुटली पाहिजे निदान. अरे तुला कळतं का, अरे किती ऊन आहे आता, उन्हाळा लागलाय, चप्पल सोडून जमत असतं का? पण चप्पल जाऊ दे, आपल्या एखादी खायची चांगली गोष्ट तरी सोड आवडती. आता शिकुडं आपले खाय पियाचे दिवस आले तर तू म्हणतो आवडती वस्तू सोडायची, हे तसलं जमत नसतं. आणि तू मला म्हणतो तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीचा स्टेटस ठेवलाय का? मग स्टेटस ठेवून शिवभक्त होतं का? हा मग काय करायचं? अरे रवी, तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न होतं रायबाचं, पण त्यांना कळलं शिवाजीराजे स्वतः कोंडाणा घ्यायला चालल्यात, तर ते काय म्हणले राजांना, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि मग ते काही निवडक मावळे घेऊन स्वतः कोंडाणा सर करतात, आणि मग गड आला पण सिंह गेला, हे आपण सगळ्यांना माहितीचे. याला चुकला लाका ऋषी माझं, मी फक्त स्टेटस वर गेलो. यंदा मला मोहिमेला नाही यायला जमलं बरं का, पण यंदा आहे ना बलिदान मास आहे ना, मी 100% पाहणार. हो रवी, तू नाही, आपण सगळ्यांनी धर्मवीर बलिदान मास पाळला पाहिजे. तानाजी मालुसरे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि संपूर्ण मावळ्यांना आपण श्रद्धांजली वाहिलीच पाहिजे.